नमस्कार मंडळी, मी अद्वैत दादरकर या नृत्याच्या महामंचावर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो, ज्याचं नाव आहे डॅझलर इटर्ना सहप्रस्तुत यू आर डान्सिंग क्वीन. सर्वात आधी स्वागत करूया आपल्या 9 डान्सिंग क्वीन्स. आणि त्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या डान्स मास्टर ओमकार शिंदेचं. आणि आता स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं क्लासिक डान्सर मयूर वैद्य. आणि अभिनयातून आणि नृत्यातून धुरळा उडवणारी सोनाली कुलकर्णी. चला तर वळूया आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, एकदा काय झालं माहितीये का की सगळ्या मराठीतल्या चिन्हांचं भांडण सुरू झालं. कुठलं चिन्ह हे सगळ्यात जास्त वापरलं जातं. प्रत्येक चिन्हाने त्याचं महत्त्व सांगितलं, पण एक चिन्ह मात्र कोपऱ्यात शांतपणे बसून होतं. ते म्हणजे उद्गारवाचक चिन्ह. त्याचं असं म्हणणं होतं की माझा वापरच होत नाहीये. मग बाकीच्या सगळ्यांना त्याचं जरा वाईट वाटलं. सगळेच जण विचार करायला लागले की उद्गारवाचक चिन्हाचा वापर करायला काय करू शकतो आपण. तेव्हा पूर्णविराम म्हणाला की काहीतरी अद्भुत व्हायला हवं, म्हणजे या चिन्हाचा वापर होईल. नाईस. उद्गारवाचक चिन्ह लगेच उठून उभं राहिलं. झाला ना वापर. अद्भुत म्हणून ते असं उभं राहिलं आणि खाली टिंब आहे तो त्याचा अश्रू आहे. आहे की नाही सगळं अद्भुत. असाच एक अद्भुत रस घेऊन एक अद्भुत परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येते कोलीवाड्याची शान अंकिता भगत.
हो जबरदस्त. आहा. वा अंकिता, एकतर हॅट्स ऑफ आहे तुला, जबरदस्त. फक्त मला कळलं नाही यात अद्भुत काय होतं. तुझा हनीमून अद्भुत होता, गोवा अद्भुत आहे, काश्मीर अद्भुत आहे, सासूची अडचण अद्भुत काय होतं. हे जे काय सगळं छोटं छोटं होतं ना. करेक्ट, मला तेच सांगायचंय. सोनाली, Ankita, Omkar, and the entire team, what a brilliant act. प्रचंड मेहनत लागली आहे याला आणि जे दिसलं आम्हाला ते फारच अद्भुत होतं. कारण या गाण्यावरती असं काहीतरी होऊ शकतं आणि ते आपण पिक्चरस्क पद्धतीने फ्रेम बाय फ्रेम वेगळं दाखवू शकतो. ही आयडियाच फार भन्नाट आहे. मग तो पडदा आधी ओपन झाला, मग त्याच्यानंतर ती ट्रेन आणि ट्रेनच्या मागनं हलणारे व्हिज्युअल्स, मग त्याच्यानंतर लोणावला, मग गवत पण आधी इथे होते, मग त्याचा पर्स्पेक्टिव्ह मागे गेल्यानंतर बदललं, मग पाऊस, बोट आणि अर्थात शेवटी ते घर, आणि मग तो अचानक तुझा एक धनी आला आणि मग पिल्लूही आलं. असं सगळं छान मस्त खूप सुंदर ब्युटिफुल अद्भुत आणि मस्त असा परफॉर्मन्स होता. फार 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 भारी, मला खूप आवडलेलं आहे. युवा डान्सिंग क्वीन कशामुळे लक्षात राहणार आहे, अशा पद्धतीच्या ॲक्ट्समुळे. अंकिता, सोनालीने ते सगळंच एक्सप्लेन केलं आहे स्टेप बाय स्टेप, अगदी परफेक्ट. म्हणजे त्याच्यात अजून काही बोलावं असं मला वाटत नाही आहे. पण जो आनंद झाला चेहऱ्याला, डोळ्यांना, म्हणजे चेहरा पण असा फुलला, डोळे चमकायला लागले. कारण ते खरंच अद्भुत रसाची निर्मिती काय असू शकते आतमध्ये, त्याचं एक जिवंत उदाहरण होतं हे. आता माझ्या मनातला पण घुंगरू वाजायला लागलाय, पण तो कोणासाठी? ओमकारसाठी. आणि त्याच्या अख्ख्या टीमनी यावं रंगमंचावर अशी मी त्यांना विनंती. पहिला ऍक्ट असेल ज्याला गोल्डन ब्लास्ट सुद्धा आहे आणि मयूरकडून घुंगरू सुद्धा आहे. वा. तर ओंकार, तुला घुंगरू मिळालाय आणि तिला गोल्डन ब्लास्ट मिळालाय. सो मला तुला विचारायला आवडेल की हे नेमकं काय आहे, ह्याच्या मागचा थॉट काय आहे? जनरली याला मिनिएचर ॲक्ट बोलतात. सगळ्या गोष्टी खूप छोट्या असतात आणि एक डिस्टन्सवर तो केला जातो ॲक्ट. मी तुम्हाला सांगतो की हा ॲक्ट मी कसा केला. फर्स्ट मार्क आम्ही केला होता. सो हा सिंगल कॅमेरा आहे जिथे आम्ही फर्स्ट कर्टनवाला एक छोटासा एक फिटाचा, त्याचा पण एक डिस्टन्स आम्हाला मेंटेन करायला लागत होता. 1.5 फिटाचा तो आपला कर्टन होता जिथे कर्टन दोन्ही ओपन होतो. सो या साईडने आपण जेव्हा आपण नॉट ओपन करतोय तेव्हा हा, सो इकडे जर का तू थांबलास दिसतोय मी, दिसतोय. त्याच्यामध्ये एक आपण ट्रेन इन्क्लूड केलेली होती. सो ट्रेन येते इथेच आहे. सेकंड मध्ये जंगलवाला सीन आहे. जागेवर पळ. 4, 5, 6, 7, 8. हे चांगलं जमतं अंकिताला. ओके. त्याच्यानंतर आपली बैलगाडी येते. हॅट्स ऑफ. थँक्यू. असेच ऍक्ट आम्हाला दाखवत राहा आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ओमकार तुला पण आणि अंकिता तुला पण. कॉंग्रॅच्युलेशन. येस. वीर म्हणजे नक्की कोण? वीर या शब्दाचा खरा अर्थ काय? वीर हा फक्त पुरुषच असू शकतो? मग झाशीची राणी जिजामाता, सावित्रीबाई, आनंदी जोशी या सगळ्या कोण होत्या? आत्ताच्या काळाचा विचार करायचा झाला तर देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानापासून ते स्वतःच्या जबाबदाऱ्यांची जाण असलेली एक सजग नागरिक म्हणून आपली कर्तव्य पार पाडणारी
अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणारी प्रत्येक व्यक्ती ही वीरच आहे. आणि हाच वीररस आपल्या समोर आता घेऊन येते झाशीच्या राणीच्या रूपात पुण्याची अपेक्षा लोंढे. 19 नोव्हेंबर 1828 या दिवशी एका चिंगारीचा जन्म झाला. राणीसाहेब, आपली झाशी धोक्यात आहे. मी राणी लक्ष्मीबाई शपथ घेते, या झाशीवर इंग्रजांना राज्य करू देणार नाही. सैन्य तयार करा. मरणाला आलिंगन दे, पण झाशीवर आज येऊ देणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत लढत. रानी लक्ष्मीबाई, तुमको हार मानना ही पड़ेगा. ही राणी हार मानणार नाही. मी माझा स्वाभिमान या इंग्रजांसमोर झुकू देणार नाही. हो, अपेक्षा जबरदस्त. खरंच वाटत होतीस तू झाशीची राणी. आणि आज मी खरंच विसरलो तुझी हाईट केवढी आहे. खरंच तुझी उंच दिसत होतीस. जसं तिचं कर्तृत्व होतं राणीचं, तशी तू उंच दिसत होतीस. खरंच ग्रेट. थँक्यू सो मच. सोनाली, आय अग्री विथ यू अद्वैत. कारण मला ही अपेक्षा आज एक कणभरही अपेक्षा म्हणून दिसली नाही. ती झाशीची राणीच वाटत होती. ती वीरता किंवा रौद्र रूपाचंही कुठे, त्या रसाचंही कुठे याच्यात एक तिचा इमोशनमध्ये ती झळकही दिसली. कारण हा संपूर्ण ॲक्टच मला असं वाटतं झाशीची राणीला समर्पित होता. झाशीची राणीचं कर्तृत्व आपण अनेकदा अनेक माध्यमांवर पाहिलेलं आहे, पण 2.5-3 मिनटात मी पाहिलेल्या त्या सगळ्या गोष्टींमधलं हे सर्वोत्तम सादरीकरण आहे असं मला वाटतं. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. केवळ आणि केवळ मुजराच करू शकते मी तुला. मयूर, तुझा जो वीररस याच्यातनं तू प्रकट केलास तो अतिशय सुंदर पद्धतीने केलास. अतिशय सुंदर. आणि त्या रसाला तू योग्य न्याय दिलास. तू एक स्त्री आहेस आणि झाशीची राणी पेक्षा अजून काय असू शकतं वीररसासाठी. या रंगमंचावर अशी वीरांगना आहे जी ह्या पद्धतीने असे डान्सेस करू शकते याचा आता विश्वास बसत चाललाय. थँक्यू सर, थँक्यू सो मच. शुभेच्छा तुला खूप. तर शिवानी, तुला पण मला विचारायला आवडेल, कारण लागिरं झालं जी या मालिकेतली शीतली सगळ्यांनी बघितली आहे, जी टेलिव्हिजनवरची अशी एक लीड
जी जनरली आपण बघतो लीड ही करुण रस किंवा शृंगार रसाकडे जाते, पण शीतली ही वीररसप्रधान होती. तर या शीतलीला या अपेक्षाचा ऍक्ट कसा वाटला? शीतली म्हणून बोलते, लई म्हणजे लईच भारी वाटला. सो हॅट्स ऑफ टू यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच. तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. चला तर बोलूया आता आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. पुढच्या परफॉर्मन्सकडे तुम्हाला मी घेऊन जाणार आहे. म्हणजे अपनी कुर्सी की पेटी बांध लीजिए. तू वाटतेस पण एअर हॉस्टेस. सो कारण आज आपल्या या आठवड्याची थीम आहे नवरस. मला असं वाटते बुवा की आपण एक डमशराज आयटम खेळूयात. येस, म्हणजे काय ते तुम्हाला सांगते, पण तुम्ही प्लीज मंचावर या. तर मयूर आणि गंगा एका टीममध्ये असतील. ओके. अद्वैत आणि शिवानी एका टीममध्ये असतील आणि अर्थात मी अँकरिंग करणार आहे. अद्वैत, कुठून सुरुवात करायची मला सांगा. तू आधी करणार आहेस का मयूर आधी करणार आहे? त्यांना करू दे आधी. काय करूया, बॅटिंग की बॉलिंग? टॉस उडवा. नाही, तेवढा टाइम नाही आपल्यावर. मला असं वाटतं आपण पाहुण्यांपासून सुरुवात करूया. शीतलीचा गुड लक आहे का? अरे चल, शीतली आहे माझ्याबरोबर. ओके, तर पोझिशन्स घ्या. ओके. अद्वैत तिकडे बघ. शिवानी, तुझ्यासाठी आहे Are you guys ready? रेडी. Ready? रेडी. Shivani, your time starts now. रौद्र. आमरस आहे, आमरस. 1, खरं तर नाही. 2, 3, action. अरे अरे अरे, एवढा शिंकरस. इमोशन. नाही, जाऊ नये. ए बजाना. मला डान्स आला, डान्स. रडणं आहे ना ते. मला नाचू द्या. रडणं आहे ना. टाइम अप. मयूर बोलले. वर्ड नाही कळत कोणतं वर्ड हे करायचं. खेळणार असं ह्याला काय अर्थ आहे? मयूर आणि गंगाला मार्क मिळणार नाही, पण मुलींनी गेस केलंय. येस माईक नाहीये, पण कृतिकाला करेक्ट जमलेला आहे. कळलं मला. माझा अभिनय मागून पण शिवानी वळ मागे. हो. हा येस. सो गंगा, आता तुझी टर्न आहे ऍक्टिंग करून दाखवायची आणि मयूर तुला ओळखायचंय. ऑल द बेस्ट. ओके. वीररस. नॉट बॅड, नॉट बॅड. टायपिंग. अरे हे काय कन्फ्युज. पोट फोडली. हे काहीतरी भूत आला. व्हायरस. काय? गंगा, ऐक, तू ती पोझिशन घे. ओके. पोट आलंय. तुझं नाही. बाळ. ओ माय गॉड. बाळ. बाळ छोटे आहे, बाळ मोठे आहे. लहानपण. छोटी. अभिमान. क्या हुआ? काय बरं पितं बाळ? टाइम अप. दुधाचा रस. टाइम अप. टाइम इज अप. हॅलो, Out. टाइम इज अप. तर 1 मिनिट. गंगा ओळखू शकलेली नाहीये, त्यामुळे मयूर आणि गंगाला या राऊंड साठी 0 मार्क मिळतात. त्यामुळे स्कोर इज 3-1. Good, गंगा. Good point. क्वीन्सला आपण एक संधी देऊया. क्वीन्स साठी एकदा समोरून होऊ जाऊ दे. मयूर, त्यांशी बोला.
वा वारस. येस. या राऊंडच्या बरोबर उत्तराला 3 गुण मिळणार आहेत. ओ उसाचा रस. सोपं देत आहे. ओके वेट वेट वेट. काय गंगा? हे मोहन गेंगा. तर राजकारणी आहे, Ice cream, राजकारणी आहे, ice राजकारणी आहे. काय आश्वासन देऊ असं आहे. गाणंच आहे. गाण कुठला बरं गाणं गाणं अंगठी अंगठी अंगठी. गाणरस ही काय आहे, अँटिना? टिक टिक 1 डॅन्ड्रस डॅन्ड्रस टिक डॅन्ड्रस. 2 टिक टिक 3 टिक टिक 4 टिक टिक 5 गाणं टिक टिक 6 माईक तुला टिक टिक हवाय? 7 टिक टिक मी 8 इथे टिक टिक काय 9 करतो? अँकरिंग अँकरिंग हा रस आहे. 10 मुलींना आले क्वीन्स आले. कम ऑन क्वीन्स कम ऑन. सुरस गा रस रस गा मागे लोक आजूबाजूला झाले आता, काय असू शकतं? गच आहे गच आहे. गरज. गोरस. कोरस. कोरस कोरस. गाण्याकडे म्हणून. काय मंडळी कसे आहात? हसताय ना असं निलेश साबळे प्रत्येकाला बोलत असतो. निलेश साबळे वगैरे सोडा, दिग्गज कलाकार सुद्धा पण आहेत. तुम्ही दिवसभरात एकदाही हसला नाही तर तुमचा दिवस हा व्यर्थ आहे असं चार्ली चॅपलिन सुद्धा म्हणून गेलाय. त्यामुळे आता आम्हीही तुम्हाला हसवायची जबाबदारी घेतलेली आहे. आता तुम्हाला हसवायला येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया गोव्याची गिरिजा प्रभू. नमस्कार 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 मंडळी. आज आपल्या दरबारात स्वयंवर होणार आहे आणि जिचं हे स्वयंवर आहे ती आता तुमच्या समोर उपस्थित होत आहे. तर येत आहे अप्सरा. चीटिंग करता है तू. चीटिंग 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 करता है तू. अप्सरा तू माझ्या बरोबर लग्न कर म्हणजे बाहुबलीला मामी भेटेल. जय माविष्मते. आई तू याच्यासोबत लग्न नको करू कारण तू मागून मारतो.
अप्सरा तू फक्त 2 पावलं माझ्यासोबत चाल, मी अख्खी जिंदगी तुझ्यासोबत राहील. बया अरे हे 2 पावलं नाही चालत, हा तर 2.5 पावलं चालतोय. पण तू त्याच्यासोबत काय लग्न करते? आमच्या लग्नाचा खर्च कमी व्हावा म्हणून मी यांच्यासोबत लग्न करते. कारण जादूरावांकडचे पाहुणे फक्त धूपच खातात. म्हणजे आम्ही येडे. हो हो प्रभुदेवा, आता खरंच हसवलंच खूप. केवढी कॅरेक्टर्स. हा सोनाली. अप्सरेचं स्वयंवर कोणाची आयडिया ही? भारत सर. अच्छा, चाललंय माझ्या घरातही हाच विचार चालू आहे. त्यामुळे म्हटलं असं इतकं रिलेटेबल कोणाला सुचलं तर भारच भन्नाट आयडिया. आणि त्यात आता तुम्ही विलेन्सना आणलं बाबा, तर काय गब्बरच आहे. पण ठाकूर काय करतोय मला काही कळलं नाही. मग कटप्पा आणि मग प्रदीप. सो नॉट जस्ट विलेन्स, अशी काही कॅरेक्टर्स असं आपण म्हणूयात. तर का बाबा ह्यांच्याशी तिने लग्न करायला नकार का दिला, तर ती कारणं मला खूप आवडली आहेत. पहिलं काय तर ठाकूर थप्पड मारू शकत नाही, त्यामुळे बाद. कटप्पाचं कारण मला विशेष आवडलंय. खूपच छान होतं. मग ते दिसलं ना स्क्रीनवर, तो मागून वार करतो. म्हणून नाही, उच्च विचार. आणि मग प्रदीप, कारण का आता त्याच्याबरोबर 2 पावलं चालता येणार नाही आपल्याला, ते मॅच नाही करता येणार. करेक्ट आहे. आणि मग काय गब्बरचं मला पर्सनली खूप पटलेलं कारण आहे की तो थुकला म्हणून. आणि मग जादू. फार मजा आली मला. मी खूप एन्जॉय केला ॲक्ट. मला अजिबात अपेक्षित नव्हतं असं काहीतरी होणार आहे. थँक्यू. मयूर. गिरिजा, तू खरंच खूप सुंदर दिसतेस आज. थँक्यू. ॲक्ट तुझा अख्खा खरंच हसवणारा होता. आणि खरा हास्य रस ज्यांनी निर्माण केला ते तुझे को डान्सर्स. त्यांच्यातनं खरं तर सगळं हास्य निर्माण झालं. ऑल द बेस्ट. थँक्यू. पण मला असं वाटतं की इथे एक अप्सरा आहे, समोर एक अप्सरा आहे. तर या 2 अप्सरांचं मिलन होणं खूप गरजेचं आहे. या अप्सरा या.
चेहऱ्यावर रंग लावून ते समोर येतात आणि त्यांची कला सादर करतात. मग तो अभिनेता असू दे, गायक असू दे, नर्तक असू दे, सगळ्याची हीच गोष्ट आहे. अशाच एका थोर कलाकाराच्या आयुष्यातल्या कारुण्याची गोष्ट आपल्या समोर घेऊन येते कृतिका गायकवाड. विठा. बालपण विठाचं नव्हतं सामान्य. कलावंतिणीच्या घरला नव्हतं पुरेसं धान्य. पोटासाठी मागावी भीक नियतीला हेच होतं मान्य. नियतीला हेच होतं मान्य. त्या वयात आली विठा, सुखाचा तरीही मिळेना साठा. आनंदाच्या आशेचा फुटला अंकुर मनी, जेव्हा विठाला मिळाला तिच्या कुंकुवाचा धनी. कुंकुवाच्या धनानेही कळस गाठला छळाचा, पण इच्छेविरुद्ध नाचण्यात तिला वापर केला बळाचा. तमाशा माझा वजूद आहे, माझ्यापेक्षा मोठा तमाशा. नाचता बोर्डावर पडद्यामागे ठेचली पहिल्या लेकराची नाळ. आहेस तू, तुझ्यासारखी तूच ग, तुझ्यासारखी तूच. वा कृतिका, खरंच खूप ग्रेट परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. मयूर, अख्खी ही स्टोरी विठाबाईंची आम्ही कित्येकदा वाचली आहे, कित्येकदा अनुभवली आहे ही.
परंतु त्याचा माईम हा फॉर्म घेऊन आणि लावणी याची जी काही जुगलबंदी म्हणेन मी इथे, कारण ती मुलं पण तेवढ्याच स्ट्रॉंगली ते परफॉर्म करत होती. तुझ्या मागे मुलींची नाही नथ होती, नाही आंबाडा होता, नाही नऊवारी साडी होती, त्यांच्या पांढऱ्या चेहऱ्यावरती नुसता कलर होता. त्या माईममधनं त्या लावणीला त्यांनी जे हायलाईट केलं आहे, हॅट्स ऑफ. खूप सुंदर. आणि सगळ्यात मस्त वाटलं शेवटीची ढोलकीची टांग आली आणि तुम्ही जे मुजरा केला, खूप सुंदर होतं. कृतिका खूप छान. काही ॲक्ट्स असे असतात ना, उगाच बोलतोय आपण की उगा वा वा वा, नाही. काही ॲक्ट्स मनाला खूप 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 सुख देऊन जातात असं मी म्हणतो. तसा सुखद करुणाकार परफॉर्मन्स होता. आणि तू तर सुंदर केलाच, पण तुझ्या साथीदारांनी सुद्धा तो तेवढाच सुंदर केला. सो सगळ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. मनापासून थँक्यू सर, मनापासून. सोनाली, बऱ्याचदा फॉर दॅट मॅटर इवन चार्ली चॅपलिन अँड ऑल दी अदर ग्रेट ॲक्टर्स हू डू माईम, ते त्यांच्या चेहऱ्यातनं ट्रॅजेडी दाखवत असतात, कारुण्य दाखवत असतात. सो त्याचा उपयोग लावणीमध्ये होऊ शकतो. हा थॉट खूप वेगळा आहे आणि यासाठी तुला फुल मार्क्स आहेत ओमकार. सो ग्रेट जॉब. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. उत्तम परफॉर्मन्स झालेला आहे. छान छान कमेंट्स पण मिळालेले आहेत. त्यामुळे तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. वाजता आहे सबसे हार्ड कृतिका गायकवाड. तर या आठवड्यातले सगळे परफॉर्मन्सेस संपलेले आहेत. पण आता आपल्याबरोबर जी गेस्ट म्हणून आलेली आहे, लागीर झालं जी मधली शितली, अर्थात शिवानी बावकर. तिला मी विनंती करतो की तिने कृपया रंगमंचावर यावं. शिवानी, तू गेले 2 दिवस आमच्या बरोबर आहेस. सगळ्यांचे परफॉर्मन्स तू एन्जॉय केलेस. तुझ्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी आली, तुझ्यामुळे एक गुड लक सुद्धा आलं. आणि नवरसांमध्ये अजून एक रस सुद्धा तुझ्यामुळे ऍड झालेला आहे. थँक्यू. थँक्यू. आणि माझा गुड लक तुमच्या बरोबर कायमच असेल. ऑल द बेस्ट. तर या आठवड्याचे सगळे परफॉर्मन्सेस आता संपलेले आहेत. आता वेळ झाली आहे हे जाणून घ्यायची की कुठली क्वीन आहे या आठवड्याची डॅझलिंग परफॉर्मर ऑफ द वीक. आणि मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी ते नाव आधी जाहीर करावं. अत्यंत लोकप्रिय, लाखो दिलो की धडकन, आयुषी भावे. तर आयुषी, तुझ्या या डॅझलिंग परफॉर्मन्ससाठी तुला डॅझलर इटर्नाकडून एक मिळतंय खास गिफ्ट हॅम्पर. आणि मी सोनालीला विनंती करतो की तिने कृपया रंगमंचावर येऊन तिला ते द्यावं. नवरसातले सगळे 9 रस संपलेले आहेत. पण आता वेळ झाली आहे करुण रसाकडे जायची. म्हणजेच वेळ झाली आहे एलिमिनेशनची. बॉटम 3 मधल्या 2 क्वीन्स कोण आहेत याची नावं परीक्षकांनी क्यू कार्डवर लिहून ठेवावीत अशी मी त्यांना विनंती करतो. बॉटम 3 पैकी ज्या 2 क्वीन्स त्यांची नावं मी जाहीर करतो जी परीक्षकांनी लिहून दिलेली आहेत. पहिल्या क्वीनचं नाव आहे धनश्री काणगावकर. दुसऱ्या क्वीनचं नाव आहे पूर्वा शिंदे. आणि आता बॉटम 3 मधली तिसरी स्पर्धक
तुम्हाला जी क्वीन वाटते बॉटम 3 मध्ये असायला हवी, तिचं नाव लिहावं. सात पैकी 5. की बॉटम 3 मधली तिसरी क्वीन गिरिजा प्रभू असली पाहिजे. आणि आता वेळ आली आहे एलिमिनेशनची. बॉटम 3 मधल्या ज्या क्वीन सेफ आहे तिचं नाव आहे गिरिजा प्रभू. तुमच्यापैकी जी क्वीन हा रंगमंच सोडून जाणार आहे त्या क्वीनचं नाव आहे धनश्री काडगावकर. आपल्या आयुष्यात नवरस असतातच, त्यापैकी करुण रसाचा आता आपण अनुभव घेतलाच. पण तुम्ही काळजी करू नका, पुढच्या आठवड्यात करुण रस सोडून अनेक रस, वीररस असेल, हास्य रस असेल, असे अनेक रस या कार्यक्रमात असणार आहेत जे तुमचं डेफिनेटली मनोरंजन करणार आहेत. त्यामुळे पाहायला विसरू नका तुमचा आमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॅझलर इटर्ना सह प्रस्तुत यू आर डान्सिंग क्वीन.